गाइस गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आणि सकाळचे वाजलेत 8:30. आपण चाललोय कोलवलीला, म्हणजे तिथे नवस आहे कोलवलीचा. तर सकाळी इथं नवस फेडायला चाललोय आपण. तर आपल्या जगन काकाची मुलगी आहे, तिचं नवस आहे. तर आपण कोंबडा घेऊन चाललोय तिथं. आज आपण कोंबडा कापणार आहेत. हे बघा आपल्या गाडीत किती माणसं आहेत, भरपूर माणसं आहेत. सगळ्या पोरीच आहेत आपल्या गाडीमध्ये. पोरींना पक्का सांभाळायला लागल, नाही पळून जातील कुणा जोडीला पण. हे बघा हे इकडे आहेत. अरे बघा इकडं, हे बघ इकडे. चला निघूया आपण. तर मित्रांनो बघा, आम्ही आता चाललोय कोलवलीच्या जत्रेला. आमच्या काकाच्या मुलीचा नवस आहे म्हणून चाललोय. तर भरपूर मंडळी आपल्याकडं, आणि जाडू पण आहे, आपली तृप्ती पण आहे, आणि पोरीला असतात व्हिडिओ मध्ये यायला. तर चला तर मित्रांनो आपण जाऊया आता, आणि डायरेक्ट जागा बघूया चांगला बसण्यासाठी. तर आपण डायरेक्ट मंदिरात जाऊया, थांबल्यानंतर तुम्हाला भेटतो पण. तर मित्रांनो आपण आलोय कोलवलीला. तर आपण चाललोय आता मंदिरात. जरा मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय. तर जाऊया आपण. आणि तुम्ही निसर्ग बघा, खूप छान असा हिरवगार आहे परिसर. तर चला आपण जाऊया मंदिरात. मित्रांनो आपला कोंबडा कटिंग करून झालाय. मित्रांनो आम्ही आपलं शेंगा खाते, वालाची शेंगा. आणि एक बसले, आणि आमचा इकडे आपलं जेवण बनतंय. तर आपलं जेवण तयार होतोय आता. तर मित्रांनो आम्ही आलोय आता, मी परत घरी आलो. तर आपले माझे बायको वगैरे बघा, गेटात थांबलोय आम्ही. गेट लागलाय, आंबिवलीचा गेट आहे रेल्वेचा. तर ट्रेन येते त्याच्यामुळे थांबलोय आम्ही. आणि बघा यानं घ्यायला आलोय मी. तर आमची एक आहे. तर जाऊन पहिले गाडी पार्क करूया आणि जेवूया मस्तपैकी, आणि मग जत्रा फिरायला जाऊया आपण. तर चला तुम्हाला भेटतो जत्रेत जाताना. मित्रांनो बघा किती ट्रॉफिक लागले. तर मी गाडी घेऊन आलतो आणि खूपच अशी ट्रॉफिक लागली. मागे पण आहे बघा तुम्ही. तर भरपूर अशी ट्रॉफिक आहे. तर मी ट्रॉफिक मध्ये अडकलोय आणि मध्ये अडकलोय. बाकी आपली मंडळी आहे त्यांना मी पाठवलंय, जवळच आलोय. पण एक तास झाला मी ट्रॉफिक मध्येच आहे. तर चला तर भेटतो तुम्हाला, जातानाच भेटतो. कारण आता तर मला व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण ट्रॉफिक खूप आहे. हे बघा भरपूर ट्रॉफिक आहे, त्याच्यामुळे मला भरपूर टाइम लागणार आहे. तर चला तुम्हाला भेटतो मी पुढे. जेवायला बसलोय, हे बघा जेवून घेतो, नंतर तुमच्याशी बोलतो. आपली सर्व मंडळी जेवून झाले, व्हिडिओ खेळते मोबाईलमध्ये. तर चला
चला मी जेवून घेतोय, नंतर बोलतो तुमच्याशी. जत्रेमध्ये आता फिरायला जेवून वगैरे आलोय, तर आपण जेवून घेऊया आता. तर आपण दुसरं कोणाला घेणार नाही, आपला भाई भेटलाय किशोर भाई. तर आपण चाललोय आता जत्रेमध्ये, एन्जॉय करूया मस्तपैकी. तर चला आपण जाऊया आता जत्रेमध्ये जाऊया. तर हे थांबलेत कशासाठी, मला पण खूप ऊन लागलंय त्याच्यामुळे मी पण थांबलोय. तर चला. तर मित्रांनो खूप क्राऊड आहे इकडे, तर मी चालू आहे आता जत्रा फिरतोय बघा तुम्ही. तर मी तुम्हाला प्रत्येक क्षणी तुम्हाला दाखवत राहू कसं काय आहे ते. तर आपले तृप्ती परी वगैरे आले आहे, तर आपल्याला दिसले नाही. तर खूप गोंगाट आहे पोरांचा, पोरं खूप एन्जॉय करतायत जत्रेला, हेच एन्जॉय असते. तर चला. आपण दर्शन तर सकाळी लवकरच घेतलंय 9 वाजता. तर आपण त्याच्यासाठी लवकर आलेलो होतो दर्शन घेण्यासाठी, कारण खूप लाईन असते. बघा तुम्हाला लाईन दिसत असेल, तर खूप गर्दी असते, त्याच्यामुळे आपण लवकर आलो होतो दर्शन घेण्यासाठी. आणि आपण आता चाललोय ते आपण जत्रा फिरूया. पण आता आहे सध्या मंदिराजवळ, तर मंदिरात व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नाही आहे त्याच्यामुळे. तर चला आपण दाखवूया. बघा मित्रांनो किती गर्दी आहे इकडे. तर आम्ही खूप स्लो चालतोय, हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर आपण जाऊया थेट जत्रेमध्ये फिरतोय, खूप गर्दी आहे. सटवाईची जत्रा आहे, एक कोलवली गावामध्ये भरते. तर आपण जाऊया जत्रा फिरूया. तर चला. आपल्याला काय भेटले नाही आपल्या घरातले, आपण डायरेक्टली जाऊया आता गाडी जाऊ. कोणच आपल्याला कोणच भेटत नाही घरातला, तर डायरेक्ट चाललोय आपण. आपले सगळेच नातेवाईक घरातले ते मागे राहिलेत आणि आपण एकटेच फिरतोय. आता परीला आणि तृप्तीला शोधतोय, ती कुठे आहेत बघतो, ते भेटल्यानंतर तुमच्याशी बोलतो. चला. खूप गर्दी आहे, पोरं खूप एन्जॉय करतायत सध्या. गोप्रो आलाय त्याच्यामुळे आपल्याला खूप इझी होतंय शूट करण्यात, कारण मोबाईल घेण्यात. तर मोबाईल घेण्यात आपल्याला खूप अडचण होतं कधी कधी, तर आपण गोप्रोमध्ये शूट करतो. आणि गोप्रो कसा आहे हलका पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला शूट करायला खूप चांगलं वाटतंय. तर पहिलं जाऊया इकडे. हे बघा इकडे जत्रा भरले. आपण डायरेक्टली जाऊया आता, त्याच्यामुळे आपण चालूया आता. डायरेक्ट आपण गाडीत जाऊन बसू. डायरेक्ट जाऊया चला. ऊन पण खूप लागतं मित्रांनो, तर चला. हे बघा मित्रांनो किती जत्रा भरले, तुम्हाला दिसत असेल. हे बघा फुल क्राऊड आहे इकडे. आपण जाऊया जत्रा फिरूया.
हो. खूप गर्दी आहे मित्रांनो इकडे. थोडे आपण पीक पण घेऊया. इकडे बघा, हे बघा आमची बाई पण आहे आणि कोण कोण आले ते मला पण माहित नाही. माहिती असतं तर आपण त्यांना जेवायला पण घेऊन गेलो असतो. तर खूप क्राऊड आहे मित्रांनो. हे बघा खूप गर्दी आहे इकडे. खूप गर्दी आहे खूपच. आणि ही जत्रा फक्त दुपारीच भरते, दिवसाची रात्रीची नसते. पण इथे नवस करण्याची परंपरा आहे, त्याच्यामुळे ही जत्रा दुपारीच असते. तर आपण जाऊया, चाललोय आपण. चला. का 25 तारीख आज काय येऊ का? दोन्ही साईड आहे मित्रांनो. आता इथून कधी निघू? तर थोडंच राहिलं आपलं. गर्दीमधून आपण बाहेर निघूया. खूप थकलं मित्रांनो, एवढं चालायला पण खूप थकलं. आणि गर्दी आणि व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ कसे वाटले ते, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा. तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला मित्रांनो, खूप सारे आपल्याला मित्रमंडळी भेटते. तर हे बघा इकडे दिसत असेल आकाश पाळणे वगैरे आहेत. तर खूप छान वाटतं. कोणी भेटलं तर मनापासून धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम करत राहा तुम्ही. तर चला आपण जाऊया रोडला, कारण खूप थकलोय आता. त्याच्यामुळे आपण वगैरे काय करणार नाही. तर हे बघा अजून गर्दी आहे. जेवढा टाइम होतोय तेवढी गर्दी वाढत चालली. तर खूप कंटाळा आलाय खरंच. तर आपण फटाफट निघूया, भरपूर टाइम झाला, अर्धा तास झाला असेल आपण गर्दी. अजून मित्रांनो खूप गर्दी आहे. आणि ही गर्दी सगळी मला वाटते 12च्या नंतर झालेली आहे, कारण 12 वाजेपर्यंत गर्दी नव्हती दिसत. आणि आता तर चालायला पण जागा नाही भेटत आहे. इकडे पाळणे वगैरे आहेत. तर लहान मुलांसाठी, मोठ्या माणसासाठी खेळण्यासाठी आकाश पाळणे पण आहेत. तर चला आपण जाऊया, डायरेक्टली रोडला निघूया, कारण खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे आपण थकलोय. आपण डायरेक्टली चालतोय आता. तर हाय मित्रांनो, आपल्याला HVR आपल्या याचा पण एक चॅनल आहे, तो आपल्याला भेटलेला आहे इथे. तर कसा काय विशाल ब्रोला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळ्यांनी करा. खूपच गर्दी, खरंच खूपच गर्दी. तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याला डायरेक्टली आपल्या म्हशाची जत्रा पण बघायला भेटणार आहे. तर म्हशाची जत्रा ही 15 दिवस असते टोटली. तर ही वन डे आहे. घरातल्यापर्यंत पूर्ण थांबायला लागेल. तर चला फायनली मित्रांनो आपण आलो आहे हायवेला. एकदाच गर्दीतून निघालो आहे बाहेर. तर चला आता जाऊया आपण गाडीजवळ. गाडीचं खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मी आउट साईडला पार्क केलेली आहे. तर चला.